दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. संघर्ष न करता सरकारशी संवाद साधून मोरंबे प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या सोडो. माधव भंडारे. 35 वर्ष मोरंबे धरणामुळे बाधित झालेल्या चौक मोरंबे प्रकल्पग्रस्त जनतेचे प्रश्न संघर्ष न करता सरकारशी संवाद साधून सोडवण्यात येतील. जनजागरण प्रतिष्ठान यांनी आजपर्यंत जे काम हाती घेतले ते संवाद साधून सोडवले आहेत, असे प्रतिपादन जनजागरण प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारे यांनी केले. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आणि नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेच्या खारघर कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरंबे धरण खालापूर तालुक्यातील 8 महसूल गावे आणि 8 आदिवासी वाड्या यांना स्थलांतरित करून मोरंबे धरण बांधण्यात आले आहे. आज 36 वर्ष झालं तरीही योग्य पुनर्वसन आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने मोरंबे धरण कृती समिती यांनी जनजागरण प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वाखाली राज्य समन्वयक देवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे. आज मोरंबे प्रकल्पग्रस्त यांच्याशी संवाद साधण्यासाठी माधव भंडारी उपस्थित होते. भूसंपादन केलं आणि लोक भूमिहीन झाले तर पुनर्वसन कायदा लागूच होतो, आपोआप लागू होतो. लागूच नाही असं कसं म्हणतात? म्हणून मला ती यातली जी गुंतागुंत आहे ती समजून घ्यायची आणि त्याच्यात राजकीय नेतृत्वाचा दोष कमी आहे, प्रशासनाचा दोष जास्त आहे. की कागदपत्र नाही शिकत, काही वेळेला चुकून होतात, काही वेळेला जाणून बुजून होतात. काय काय नोटिसा काढल्या होत्या ते जर मागितलं तर आता खूप गमतीदार उत्तरं मिळतील, करून बघा. आणि ते मुद्दाम केलं पाहिजे की मुळात भूसंपादन केलं कोणत्या कायद्याखाली हे तर समजलं पाहिजे. कोयनेला सुद्धा मुद्दा तोच लागू आहे. कोयनेचा प्रश्न सुटू शकत नाही, याचं कारण असं आहे की कोयनेचं भूसंपादन कोणत्या कायद्याखाली केली याचीच नोंद नाहीये. त्यामुळे तिथून भांडावं लागतं. कोणत्याही सभागृहात नसताना, रस्त्यावरतीच वावरत असताना गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही साधारणपणे 70 ते 80 हजार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्ण सोडवले. म्हणजे त्यांची नावं त्या यादीतून वगळली. आम्ही प्रयत्न करून सोडवले. दरवेळेला ते म्हणजे त्याच्यात आमचं खूप कर्तृत्व असायला भाग नाही, सगळ्या कार्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये कष्ट आहेत. पण आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो, प्रयत्न करतो. लोकांचे प्रश्न सुटावेत ही त्यातली तळमळ आहे. की कोणतंही भूसंपादन हे त्या संदर्भातलं पुनर्वसन कायदा 2014चं पूर्ण पालन झाल्याशिवाय, आधी पुनर्वसन मग धरण, आधी पुनर्वसन मग धरण किंवा आधी पुनर्वसन मग प्रकल्प हे झाल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. तो नागरिकांचा, जनतेचा, भूमिपुत्रांचा हक्क आहे आणि सरकार कोणाचंही असो भूमिपुत्राचा हक्क डावलता येणार नाही. आणि भूमिपुत्रांचा हक्क सांभाळूनच सरकारने काम करावं असं माझं सरकारला सगळं कोणत्याही पक्षाचं सरकार असो पण सरकारने भूमिपुत्रांचा हक्क जे आहेत त्यांचं संरक्षण करून काम करावं. प्रकल्पग्रस्त यांना मार्गदर्शन करताना मोरंबे धरणाच्या भूसंपादन ते धरण पूर्ण होईपर्यंतचा इतिहास ऐकला. संघर्ष करून आपले आणि आपल्या पिढीचे नुकसान न करता सरकारशी संवाद साधून तुमचा प्रश्न येत्या काळात सुटेल असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी प्रकल्पग्रस्त जनतेच्या बाजूने उभे असतात. त्यामुळे हाही प्रश्न लवकर निकाली निघेल असे खात्रीपूर्वक सांगितले. राज्य समन्वयक देवराज देशमुख यांनी प्रकल्पग्रस्त यांना साथ द्यावी असे आवाहन करून लवकरच संबंधित यंत्रणेबरोबर बैठक होईल असे सांगितले. जनजागरण प्रतिष्ठान यांनी आजपर्यंत अनेक प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे मोरंबे प्रकल्पग्रस्त यांचीही समस्या दूर केली जाईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी जनजागरण प्रतिष्ठानचे राज्य कार्यकारिणी कृती समितीचे समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष परशुराम मुरकुटे, योगेश प्रबळकर, रायगड अध्यक्ष सतीश जाधव, प्रफुल्ल विचारे, मिलिंद राणे पाटील, अंकुश वाघ यांच्यासह मोरंबे धरण प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष, बाळ गंगा प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्यातील कोयना आणि इतर काही प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले. कुलाबा प्रभात लाईव्हसाठी खालापूर ब्युरो रिपोर्ट.